Cone of learning / cone of experience. संकल्पना अमेरिकन शिक्षण तज्ञ एडगर डेल यांनी 1946 मध्ये कोन ऑफ एक्सपिरियन्स मांडला. हा शंकू शिकण्याच्या विविध पद्धतींमध्ये ज्ञान टिकवून ठेवण्याचे प्रमाण रिटेन्शन रेट दर्शवतो. शिकण्याची पद्धत जितकी अनुभवाधारित एक्सपिरियन्शियल बटा ॲक्टिव्ह असेल तितके ज्ञान जास्त काळ टिकते. Levels of cone of learning. एडगर डेल यांच्या मते माणूस जे शिकतो त्यातील स्मरणशक्तीचे प्रमाण वेगवेगळे असते. ए. पॅसिव्ह लर्निंग. वाचन रीडिंग फक्त 10% लक्षात राहते. ऐकणे हिअरिंग वर्ड्स बटा लिसनिंग 20% लक्षात राहते. पाहणे लुकिंग ॲट पिक्चर्स व्हिज्युअल्स 30% लक्षात राहते. पाहणे प्लस ऐकणे वॉचिंग अ डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ 50% लक्षात राहते. बी. ॲक्टिव्ह लर्निंग. चर्चा करणे डिस्कशन ग्रुप वर्क 70% लक्षात राहते. करून पाहणे प्रॅक्टिस बाय डुईंग बटा सिम्युलेशन बटा लॅब वर्क 80 से 90% लक्षात राहते. इतरांना शिकवणे टीचिंग अदर्स इमिडिएट ॲप्लिकेशन 90% पेक्षा जास्त लक्षात राहते. अध्ययन शंकूचे महत्त्व. विद्यार्थ्यांमध्ये दीर्घकालीन ज्ञान टिकवण्यासाठी ॲक्टिव्ह लर्निंग महत्त्वाचे. फक्त व्याख्यान पद्धतीऐवजी अनुभवाधारित व सहभागात्मक शिक्षण आवश्यक. NEP 2020 व FLN फाउंडेशनल लिटरेसी अँड न्यूमरेसी धोरणात या पद्धतीचा वापर अधोरेखित केला आहे. शिक्षकांनी लेक्चर प्लस डेमॉन्स्ट्रेशन प्लस प्रॅक्टिस प्लस पीअर टीचिंग याचा समतोल साधावा. केंद्रप्रमुखासाठी उपयुक्तता. शाळेत अध्यापन पद्धतीचे निरीक्षण करताना अध्ययन शंकू लक्षात ठेवणे. शिक्षकांना ट्रेनिंग देताना ॲक्टिव्ह लर्निंगवर भर देणे. विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट वर्क ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ग्रुप वर्क वाढवणे. हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये ॲक्टिव्ह लर्निंग कौशल्ये समाविष्ट करणे. निष्कर्ष. अध्ययन शंकू सांगतो की जास्त अनुभवातून व स्वतः करून शिकलेली गोष्ट जास्त काळ लक्षात राहते. म्हणूनच शिक्षण पद्धतीमध्ये ॲक्टिव्ह लर्निंगला प्राधान्य द्यावे. Herbart's 5 Steps of Teaching. पार्श्वभूमी. जोहान फ्रेडरिक हर्बर्ट 1776 से 1841 हे जर्मन शिक्षणतज्ञ होते. त्यांनी शिकवण अधिक प्रभावी व शास्त्रीय व्हावी यासाठी 5 पाया 5 फॉर्मल स्टेप्स सुचवल्या. या पद्धतीला हर्बार्शन अप्रोच किंवा हर्बार्ट्स 5 फॉर्मल स्टेप्स ऑफ टीचिंग असे म्हणतात. हर्बर्टची पंचपदी. तयारी प्रेपरेशन. उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करणे. शिक्षक विषयाशी संबंधित प्रश्न विचारतो उदाहरणे देतो. पाण्याचा आपण दैनंदिन जीवनात कुठे वापर करतो. मांडणी प्रेझेंटेशन. उद्दिष्ट नवीन ज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवणे. शिक्षक नवीन माहिती प्रयोग उदाहरणे किंवा दृश्य सामग्री वापरतो. पाण्याचे विविध स्रोत नदी विहीर तलाव समजावून सांगणे. तुलना संबंध कंपॅरिझन बटा असोसिएशन. उद्दिष्ट नवीन माहितीचे जुनी माहितीशी संबंध जोडणे. विद्यार्थी नवीन ज्ञान आणि जुने अनुभव तुलना करतो. गावातील विहीर आणि शहरातील नाचे पाणी यात काय फरक आहे. सामान्यीकरण जनरलायझेशन. उद्दिष्ट विद्यार्थ्याने स्वतःहून संकल्पना समजून घेणे. शिक्षक विद्यार्थ्यांना सामान्य निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त करतो. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे आणि पाण्याचे विविध स्रोत आहेत. अनुप्रयोग ॲप्लिकेशन. उद्दिष्ट शिकलेले ज्ञान व्यवहारात वापरणे. विद्यार्थी नवे ज्ञान प्रत्यक्षात वापरतो. पाणी वाचवण्याचे उपाय सांगणे व अंमलात आणणे. हर्बर्टची पंचपदीचे महत्त्व. अध्यापनाला शिस्तबद्ध व वैज्ञानिक स्वरूप प्राप्त होते. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान व नवीन ज्ञान यामध्ये पूल तयार होतो. सक्रिय सहभाग वाढतो. शिक्षणाची प्रक्रिया व्यवहार्य व टिकाऊ बनते. मर्यादा. सर्व विषय या पद्धतीत शिकवता येत नाहीत विशेषतः कला साहित्य. शिक्षकावर जास्त अवलंबून राहते टीचर सेंट्रिक. प्रत्येक वेळी 5 पाया पाळणे शक्य नाही. केंद्र प्रमुख परीक्षेसाठी उपयोगिता. प्रश्नपत्रिकेत नेहमी विचारले जाते हर्बर्टची पंचपदी टप्प्यांची नावे उदाहरणे.
शिक्षक प्रशिक्षण व निरीक्षण करताना या पद्धतीचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. FLN फाउंडेशनल लिटरेसी न्यूमरेसी कार्यक्रमात प्रेपरेशन प्लस प्रेझेंटेशन प्लस ॲप्लिकेशन या टप्प्यांवर विशेष भर. निष्कर्ष. हर्बर्टची पंचपदी म्हणजे विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानापासून सुरुवात करून नवीन ज्ञान मांडणे, त्याची तुलना, सामान्यीकरण आणि प्रत्यक्ष जीवनात अनुप्रयोग हा शिक्षणाचा शास्त्रीय मार्ग आहे. हर्बर्टची पंचपदीप्रमाणे इतर महत्त्वाच्या अध्यापन पद्धती. प्रोजेक्ट पद्धती प्रोजेक्ट मेथड. प्रवर्तक डॉक्टर किलपट्रिक. तत्व लर्निंग बाय डुईंग करून शिकणे जॉन ड्यूईच्या तत्वज्ञानावर आधारित. वैशिष्ट्ये. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित प्रकल्प दिला जातो. गटात काम, नियोजन, अंमलबजावणी, अहवाल लेखन याचा समावेश. उदा. शाळेत वृक्षारोपण प्रकल्प. विद्यार्थी जागा निवडतात, रोपे आणतात, लावतात व काळजी घेतात. फायदे. विद्यार्थ्याचे नियोजन, सहकार्य, समस्या सोडवणे व व्यावहारिक ज्ञान विकसित होते. मोंटेसरी पद्धती मॉन्टेसरी मेथड. प्रवर्तक डॉक्टर मारिया मोंटेसरी. तत्व. मुलांना स्वातंत्र्यपूर्ण वातावरण दिले तर ते नैसर्गिकरित्या शिकतात. वैशिष्ट्ये. प्रिपेयर्ड एन्व्हायरमेंट. विशेष साधने व साहित्य वापर. सेल्फ लर्निंग आणि सेल्फ डिसिप्लिन वर भर. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. गोष्टी करून शिकणे. फायदे. बालकांचा सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक, सामाजिक. बालकेंद्रित पद्धती. तत्व. अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमतांवर आधारित असावे. वैशिष्ट्ये. ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड प्ले वे. विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्नर, शिक्षक गाईड फॅसिलिटेटर. उदा. गणित शिकवताना खेळातून आकडे शिकवणे. प्रश्नोत्तर पद्धती ह्युरिस्टिक बटा क्वेश्चन आन्सर मेथड. प्रवर्तक सोक्रेटिक मेथड. तत्व. प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना स्वतः उत्तर शोधायला लावणे. वैशिष्ट्ये. विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती व तर्कशक्ती वाढते. शिक्षक सतत प्रश्न विचारतो, विद्यार्थी विचार करून उत्तरे देतात. उदा. पाणी का वाफ बनते. विद्यार्थी निरीक्षण करून उत्तर शोधतात. अन्वेषण पद्धती डिस्कवरी मेथड. प्रवर्तक जेरोम ब्रूनर. तत्व. विद्यार्थी स्वतः संशोधन करून ज्ञान प्राप्त करतात. वैशिष्ट्ये. कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग. प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिटिकल थिंकिंग. उदा. भौतिकशास्त्रात नियम शोधणे, गणितात सूत्र सिद्ध करणे. प्रात्यक्षिक पद्धती डेमॉन्स्ट्रेशन मेथड. तत्व. शो अँड टेल दाखवून शिकवणे. वैशिष्ट्ये. प्रयोग, कृती किंवा उपकरण वापरून अध्यापन. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहून समजण्यास. उदा. विज्ञानातील प्रयोग, भूगोलात नकाशे. समस्या सोड. तत्व. प्रत्येक शिक्षण हे समस्येच्या समाधानातून घडते. पाया समस्या अनुमान प्रयोग निष्कर्ष. फायदे. निर्णय क्षमता, तर्कशक्ती, कल्पकता विकसित होते. नाट्य बटा भूमिका वठविण्याची पद्धती, रोल प्ले बटा ड्रामाटायझेशन. वैशिष्ट्ये. उदा. इतिहासातील घटना, सामाजिक विषय नाटकातून शिकवणे. फायदे. कल्पनाशक्ती, आत्मविश्वास, संवाद कौशल्य वाढते. संगणक सहाय्यित अध्यापन पद्धती कंप्यूटर असिस्टेड इंस्ट्रक्शन CAI. वैशिष्ट्ये. संगणक, ब्लेट, मोबाईल्स वापरून अध्यापन. उदा. फायदे. मल्टीमीडिया वापरामुळे संकल्प. मिश्रित अध्यापन ब्लेंडेड लर्निंग मेथड. तत्व. ऑफलाइन प्लस ऑनलाइन लर्निंग याचा संगम. वैशिष्ट्ये. क्लासरूम प्लस ई लर्निंग. लवचिक सर्वसमावेशक शिक्षण. उदा. शाळेत केंद्र प्रमुख. विविध अध्यापन पद्धतींचा योग्य वापर शाळेत होतो का यावर देखरेख ठेवणे. शिक्षकांना प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस ट्रेनिंग मध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी. निष्कर्ष. हर्बर्टची पंचपदी ही अध्यापनाची पारंपरिक शास्त्रीय पद्धत आहे, पण आजच्या काळात प्रोजेक्ट पद्धती, समस्या सोडवणूक, डिजिटल शिक्षण अशा विद्यार्थी केंद्रित पद्धतींना जास्त महत्त्व दिले जाते.